एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले, पळून पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत.
पण कोल्हा चतुर होता. त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा, सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्ल. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते. गादी विखुरली होती. उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या पण कोणीच मिळालं नाही. मग 7व्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला. मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा.
अरे तो वाचवा, खूप कोणीतरी, ओरडला, मी बुडतोय, पण कोणी आलं बुडतोय नाही. मी. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं, ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक गरीब पण मनाने श्रीमंत असा एक मुलगा होता. नाव होतं अल्लादीन. तो त्याच्या आईसोबत राहत असे आणि पैसे कमावण्यासाठी, घर चालवण्यासाठी कठीण कठीण कामे करत असे. एक दिवस एका दूरच्या बाजारात तो केळी विकण्यासाठी चालला होता. अचानक त्याला एक माणूस भेटला, ज्याची मोठी दाढी होती आणि तो खूप उंच होता. तो हातातील सोन्याचे नाणे दाखवत बोलला, माझ्या बाळा, मी तुझ्या बाबांचा लहानपणचा मित्र आहे. तुला हे सोन्याचं नाणं हवंय का? सोन्याचं? एवढं तर मी आयुष्यभर केळी विकून सुद्धा नाही कमावू शकणार. त्या माणसाने अल्लादीनला तेथेच एका दगडाखाली एक खड्डा दाखवला आणि त्याला आत जायला सांगितले. अल्लादीनला हे काम खूप सोपे वाटले. दोघांनी मिळून तो दगड बाजूला केला. तेथे होती एक गुहा. आपले लहान शरीर घेऊन अल्लादीन त्या गुहेत शिरला आणि तेथे असलेल्या पायऱ्या उतरून तो खाली जात राहिला. अगदी तळाशी पोहोचला. पाहतो तर काय, त्या गुहेमध्ये एका जुन्या दिव्यातून प्रकाश येत आहे. जेव्हा त्याने तेथे खजिना पाहिला, त्याचे डोळे विस्फारले. हिरे, मोती, सोने काय नव्हतं तेथे. अल्लादीन हे सर्व पाहत असताना वरून एक आवाज आला आणि अल्लादीन घाबरला. बाळा, तुला एक दिवा दिसेल. तू विझवून माझ्याकडे घेऊन ये. लवकर ये. अल्लादीनला खूप आश्चर्य वाटलं की एवढा खजिना सोडून त्या माणसाला हवा होता फक्त तो जुना दिवा. असं कोणी का करेल? आता अल्लादीनला भीती वाटू लागली. अल्लादीन तो दिवा घेऊन पायऱ्यांनी वर जाऊ लागला, पण तेवढ्यात तो माणूस ओरडू लागला, दे तो दिवा मला. लवकर दे. अल्लादीनला त्याचं वागणं कळतच नव्हतं. आधी मला इथून बाहेर काढा. जर तो दिवा तुम्हाला दिला नाहीस तर मी तुला या गुहेत कायमचं बंद करून टाकेन. आता अल्लादीनच्या लक्षात आलं की त्या माणसाचा हेतू योग्य नाही. नाही, आधी मला इथून बाहेर काढा. मूर्खा, आता तुला सोडणार नाही. अहो थांबा, तुम्ही हे काय करताय? त्या माणसाने दगडाने गुहा बंद तर केली, पण त्याची अंगठी खाली पडली आणि पोहोचली अल्लादीनकडे. ती त्याने उचलली आणि आपल्या बोटात घातली. घालताच गुहेमध्ये एक ढग तयार झाला आणि त्यातून निघाला एक मोठा प्राणी. घाबरून अल्लादीनचं अवसान गळालं. तुला जे हवं असेल ते तू मागून घे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त 3च गोष्टी मागू शकतोस. 3च गोष्टी. मला घरी जायचंय. पापणी लवते न लवते तोच अल्लादीन घरी पोहोचला. अल्लादीनला पाहिल्याबरोबर त्याची आई ओरडली. अल्लादीनने आईला सर्व घटना सांगितली. तो माणूस, ती गुहा, तो खजिना आणि हा दिवा. अल्लादीन त्या दिव्यावरची धूळ पुसतच होता, तेव्हाच त्यातून धूर निघाला आणि संपूर्ण खोलीत पसरला आणि त्यातून निघाला जिन्नी. वाह, खूपच छान. मी या दिव्यामध्ये शेकडो वर्ष बंद होतो आणि तुम्ही मला वाचवलं. आका, काय हवा असेल ते मागा माझ्याकडे.
आता ही काय नवीन समस्या आहे, हाच विचार करत अल्लादीन आणि आई त्याच्याकडे पाहू लागले. बोला का बोला, काय इच्छा आहे तुमची? असं असेल तर जाऊन माझ्यासाठी स्वादिष्ट खायला घेऊन ये बघू. अचानक एक खाण्याचं टेबल आलं आणि त्यावर सुंदर जेवण, पिण्यासाठी सरबत आणि पेस्ट्रीज आणि एक फुलदाणी सुद्धा होती. त्या दिवसापासून अल्लादीन आणि त्याची आई यांना जे काही हवं असेल ते जिनी आणून द्यायचा. ते आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे काळ पुढे सरकला. एक दिवस तो बाजारात गेला. तेथे त्याला एक पालखी दिसली. त्याला समजलं की त्या पालखीत राजाची मुलगी राजकुमारी जस्मीन होती. अल्लादीनने तिचा चेहरा पाहिला आणि तो प्रेमात पडला. त्याने आईला जस्मीन बद्दल सांगितलं. आईने जिनीकडून एक खोका भरून सोनं घेतलं आणि राजाला द्यायला राजमहालात गेली. तेथील शिपायांनी तिचा खोका राजापर्यंत पोहोचवला आणि राजाने खुश होऊन तिला भेटायला बोलवलं. आईने त्यांना तिच्या मुलीच्या प्रेमाबद्दल सांगितलं. तेव्हा राजाने आदेश दिला की अल्लादीनने त्यांची श्रीमंती आणि ताकद सिद्ध करावी. जर तुझ्या मुलाला माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर त्याला म्हणावं, 40 सेवक 40 रक्षकांच्या ताफ्यासह माझ्याकडे पाठवून दे, ज्या प्रत्येक सेवकाकडे अनमोल अशी हिरे माणकं असतील. हे ऐकून अल्लादीनची आई उदास होऊन घरी परतली. त्यांना खात्री होती की जिनी एवढं सगळं देऊ शकणार नाही. अल्लादीनने पुन्हा दिव्याने जिनीला बोलावलं. मागा का, काय हवंय तुम्हाला? अल्लादीनने त्याला राजाची मागणी सांगितली. हे ऐकून जिनीने टाळी वाजवली आणि तेथल्या तेथेच खजिना घेऊन 40 नौकर आणि 40 शिपाई प्रकट झाले. राजाने पाहिलं की त्यांना जे काही मागितलं होतं अल्लादीनने पाठवलं आणि ते खुश झाले. त्यांनी विचार केला, किती पैसे आहेत या मुलाकडे? माझी इच्छा आहे की माझ्या मुलीने एका मोठ्या आलिशान राजवाड्यात राहावं. जर तसं असेल तरच मी माझ्या मुलीचं लग्न करेन. अल्लादीनने राजाची इच्छा जिनीला सांगितली. जिनीने पुन्हा टाळी वाजवली आणि तेव्हाच एक दिमाखदार महाल त्याच्या समोर उभा राहिला. अल्लादीनला विश्वास बसत नव्हता. राजाला वाटले की अल्लादीनपेक्षा श्रीमंत मुलगा कधीच मिळणार नाही. त्यांचं लग्न धूमधडाक्यात झालं. 3 दिवस पर्यंत सोहळा चालू होता. सगळ्यांना अल्लादीनचं नशीब आणि श्रीमंतीबाबत माहीत होतं. पण अल्लादीन आणि त्याच्या आईने जस्मीनला जिनीबद्दल काहीच सांगितलं नाही. एक दिवस अल्लादीनच्या महालाजवळ एक माणूस आला. जुने दिवे द्या, जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या. जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या. जस्मीनने हा आवाज ऐकला. तिला वाटलं की जुन्या दिव्यांच्या ऐवजी नवीन दिवा मिळाला तर अल्लादीन खूप खुश होईल. तिने आनंदाने एक नवीन दिवा घेतला. हा माणूस तोच होता ज्याने जिनीला अगदी सुरुवातीला गुहेमध्ये बंद केलं होतं. त्याला दिवा मिळताच त्याने जिनीला सांगितलं की महाल जस्मीन सोबत तेथून हलवला जावा. अल्लादीन जेव्हा त्या दिवशी संध्याकाळी परत आला त्याला त्याचा महाल कुठेच दिसला नाही. त्याला समजलं की काहीतरी गडबड आहे.
तो आपल्या जुन्या घरात गेला आणि गुहेत मिळालेली अंगठी शोधली. ती बोटात घालताच तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला. तुला जे काही हवं असेल ते तू मागून घे, पण लक्षात ठेव आता तुझ्या 2च इच्छा बाकी आहेत, फक्त 2. मला जास्मिन कडे घेऊन चल. पाहता पाहता तो महालात पोहोचला. कोणी पाहू नये म्हणून तो लपून बसला. जस्मिन त्या माणसाची सेवा करत होती आणि तो दिवा देखील त्याच्या जवळच होता. लपून छपून अल्लादीनने ती अंगठी पुन्हा बोटात घातली आणि तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला. जे काही तुला हवं असेल ते मागून घे, पण लक्षात ठेव आता केवळ एकच इच्छा उरली आहे. त्या बदमाशाला कायमसाठी झोपवूनच ठेव. ताबडतोब तो धावत धावत जस्मिन जवळ गेला, जी त्या माणसाला खूप घाबरली होती. अल्लादीनला पाहून ती खूप खुश झाली. आता अल्लादीनने जस्मिनला पूर्ण गोष्ट सुरुवातीपासून सांगितली आणि जस्मिनला हे ऐकून आश्चर्य वाटत राहिलं. अल्लादीनने पुन्हा दिवा घासला आणि जिनी बाहेर आला. मागा, का तुम्हाला काय हवं असेल ते मागा. ह्या बदमाशाला एवढं दूर घेऊन जा की हा आम्हाला पुन्हा कधीच शोधू शकणार नाही. आणि तो माणूस अचानक अदृश्य झाला. अल्लादीनने त्या जिनीला तो महाल आणि जस्मिनला पुन्हा त्याच्या जागेवर पोहोचवायला सांगितलं. महाल आकाशात उडत उडत त्याच्या मूळ जागेवर पोहोचला आणि तेथे पोहोचल्यावर अल्लादीन पुन्हा आपल्या आईसोबत होता. पुन्हा एकदा अल्लादीन, त्याची आई आणि जस्मिन एकत्र राहिले, नेहमी आनंदात राहिले. एकेकाळची गोष्ट आहे. एक राजा आपल्या 12 मुलींसोबत राहत होता. त्या 12 राजकन्या एका मोठ्या घरात एकत्र राहत होते. राजा आपल्या मुलींची खूप काळजी घेत असे आणि जेव्हा त्या रात्री झोपायला जात, त्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण जेव्हा त्या मुली सकाळी उठत तेव्हा काहीतरी विचित्र होत असे. त्या राजकन्यांच्या चपला जणू कुणीतरी रात्रभर नाचून वापरून ठेवलेल्या वाटत असे. त्या राजाला दररोज आपल्या मुलींसाठी नवीन चपला विकत घेऊन याव्या लागत आणि दुसऱ्याच दिवशी त्या चपला वापरलेल्या असायच्या. राजा किंवा त्यांचे शिपाई कोणालाही या प्रकरणाचा ठाम पत्ता लागत नव्हता. हे कसं शक्य आहे? कशा ह्या चपलांच्या जोड्या एकाच रात्रीमध्ये एवढ्या जुन्या दिसायला लागल्या? महाराज, आम्हालाही काही समजत नाहीये. राजाने एक घोषणा केली. जो कोणी राजकन्यांच्या चपलांचं रहस्य शोधून काढेल त्याचं लग्न मी माझ्या कोणत्याही एका राजकन्येशी करून देईन. त्याला माझा जावई बनवेन आणि माझ्या मृत्यूनंतर त्यालाच राजा म्हणून घोषित केलं जाईल. पण यासाठी त्याच्याकडे फक्त 3 दिवस आणि 3 रात्री असतील, अन्यथा त्याला त्याचं उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल. त्या राज्याचे सारे तरुण, शिवाय दुसऱ्या राज्याचेही तरुण त्या महालात हे रहस्य सोडवण्यासाठी आले. काही काळ ते 12 राजकन्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होते. पण वेळ संपून जायची आणि ते सर्व हे रहस्य सोडवण्यात असमर्थ झाले आणि चपला मात्र पूर्वीप्रमाणेच वापरलेल्या असायच्या. शेवटी एक सज्जन माणूस हे काम करण्यास तयार झाला आणि तो महालाकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक म्हातारी आजी भेटली. ती फार गरीब दिसत होती. माझ्या बाळा, मी फार उपाशी आहे. तू मला खाण्यासाठी एखादा पावाचा तुकडा देऊ शकशील? त्या तरुणाने आपल्या बॅगेत असलेले सगळे जेवण त्या गरीब आजीला दिले. ती आजी खूप खुश झाली.
कारण याआधी तिथून जो कोणी जात होता त्या लोकांमधलं कुणीही तिला काहीही देत नव्हतं. त्या आजीबाईला वाटलं की हा तरुण बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे, म्हणून तिने त्याला बदल्यात एक जादूची शॉल दिली. ही जादूची शॉल घे. तू जेव्हा हिला पांघरशील अदृश्य होऊन जाशील. जेव्हा रात्रीचे 12 वाजतील तेव्हा तू ही शाल पांघरून गायब हो आणि अशा प्रकारे तू त्या चपलांचे रहस्य उघडकीस आणण्यास यशस्वी होशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. तो तरुण ती शॉल घेऊन पुढे निघाला आणि महालाजवळ पोहोचला. त्याने शिपायांना सांगितले की तो चपलांचे रहस्य शोधण्यासाठी आलाय. पहिल्या दिवशी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होता. तेव्हा सर्वात मोठी राजकन्या त्याच्याजवळ आली. तुम्हाला तहान लागली असेल ना? आम्ही हे लिंबू सरबत तुमच्यासाठी बनवले, याचा स्वीकार करा. तो तरुण त्या आजीची चेतावणी विसरला आणि त्याने ते सरबत पिऊन टाकले. सरबत पिताच त्याला गाढ झोप लागली. संपूर्ण रात्र तो एका खोलीत घोरत होता, जी खोली राजकन्येने त्याच्यासाठी तयार केली होती. पहाट झाली आणि तो तरुण दचकून उठला. मला तर जादूची शाल पांघरून राजकुमारीच्या खोलीत जायचं होतं. दुसऱ्या रात्री पुन्हा तो दरवाजाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. यावेळी दुसरी राजकन्या सरबत घेऊन बाहेर आली. त्या तरुणाला पुष्कळ तहान लागली होती आणि तो रात्र होण्याची वाट पाहत होता. काहीही विचार न करता त्याने ते सरबत पिऊन टाकले. आणि पुन्हा एकदा तो गाढ झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याला आजीबाईची गोष्ट आठवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. नक्कीच राजकुमारीने सरबतामध्ये झोपेचं औषध टाकलं असणार. त्याच क्षणी महाराज तिथे पोहोचले. 2 दिवस उलटून गेले तरी तू अजून रहस्य शोधलं नाही. जर आज रात्रीपर्यंत तू ते शोधू शकला नाहीस तर तुझं उरलेलं आयुष्य तू तुरुंगात घालव. महाराजांनी एवढे बोलून तिथून प्रस्थान केले. त्या तरुणाला आज कुठल्याही परिस्थितीत ते रहस्य शोधायचं होतं. त्या रात्री शेवटच्या वेळी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीबाहेर पहारा देत होता. त्यावेळी सर्वात धाकटी राजकुमारी संत्र्याचे सरबत घेऊन बाहेर आली. पण यावेळी तरुण फारच सतर्क होता. जशी ती राजकुमारी आत गेली त्या तरुणाने पूर्ण सरबत एका कुंडीत फेकून दिले. मध्यरात्र झाली. त्या तरुणाने जादूची शाल पांघरली आणि तो गायब झाला. त्याने हळूच दार उघडले आणि आज जे पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. सर्व राजकन्यांनी सुंदर सुंदर गाऊन घातले होते. त्या अतिशय सुंदर नटल्या होत्या. चला जरा पाहून येऊ, तो तरुण झोपला की नाही. एका राजकन्येने दरवाजा उघडून बाहेर पाहिले आणि दुसरीने भिंतीला कान लावून ऐकण्याचे प्रयत्न केले. तितक्यात तरुणाच्या लक्षात आले की त्याला घोरण्याचे आवाज काढायला हवे. सगळ्यात मोठ्या राजकन्येने बेड एकीकडून सरकवला आणि 3 वेळा टाळ्या वाजवल्या. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यामधून एक गुप्त मार्ग दिसू लागला. त्या तरुणाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एक एक करून सर्व राजकन्या त्या गुप्त मार्गाने खाली जाऊ लागल्या आणि तो तरुण देखील त्यांचा पाठलाग करू लागला. हा गुप्त मार्ग शिड्यांपर्यंत जात होता, जिथे 100 शिड्या खालच्या बाजूला जात होत्या. त्या राजकन्या जेव्हा खाली उतरत होत्या तेव्हा त्या तरुणाचा पाय एका राजकन्येच्या स्कर्टवर पडला. आह, कुणीतरी माझ्या स्कर्टवर पाय ठेवला.
अगं वेडी, तू स्वतःच शील. शिड्या उतरून त्या जंगलात पोहोचल्या. त्या राजकन्या उंच झाडींच्या मधून चालत होत्या, ज्यांच्या पांढऱ्या फांद्या होत्या. तरुणाने त्यातली एक फांदी तोडली आणि त्यांचा पाठलाग केला. फार लांबपर्यंत चालता चालता त्या राजकन्या एका नदीच्या काठी थांबल्या. त्या नदीमध्ये 12 बोटी होत्या आणि प्रत्येक बोटीत एक एक राजकुमार त्यांची वाट पाहत होते. त्या राजकन्या बोटीत जाऊन बसल्या आणि तो तरुण देखील शेवटच्या एका बोटीत बसला. बोट आज थोडी भारी वाटते ना, जणू आणखी सुद्धा कोणी बसला असावा. विचित्र आहे. स्वप्न बघणं बंद कर. नदी पार करून ते सगळे एका विशाल चमकदार महालात पोहोचले आणि त्यांना आतून संगीताचा आवाज ऐकू येत होता. त्या तरुणाने खिडकीतून आत डोकावले. त्याने पाहिले की आत काही लोक नाचत होती. त्या सर्व राजकन्या महालात प्रवेश करताच नाचू लागल्या. त्या नाचता नाचता थकल्या, पण तरी सुद्धा थांबत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांच्या चपला वापरलेल्या असायच्या. तरुणाने स्वतःची भूक मिटवण्यासाठी टेबलवर ठेवलेला केकचा एक तुकडा उचलून खाल्ला. सर्वात धाकट्या राजकन्येने हे पाहिले. माझा केक हवेत तरंगतोय, जणू कोणी अदृश्य मनुष्य तो खातोय. काहीही बोलू नकोस. तरुणाने सर्वांची नजर चुकवून टेबलवर ठेवलेले सोनेरी कप उचलले. राजकन्या पहाट होईपर्यंत नाचत होत्या. नंतर त्या बोटीत बसून नदी पार करू लागल्या. जंगलातून चालता चालता शिड्यांनी वर चढल्या. शेवटी त्या आपल्या महालात पोहोचल्या, परंतु त्यांच्या चपला वापरलेल्या होत्या. तो तरुण खूप खुश होता, कारण त्याने वापरलेल्या चपलांचे रहस्य शोधून काढले होते. काही वेळानंतर महाराज त्या तरुणाकडे जाऊन उभे राहिले. तुला दिलेली वेळ संपलीये. तू चपलांचं रहस्य शोधू शकलायस का? होय महाराज, मी शोधलंय. आणि मग तरुणाने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. राजाला आधी त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण जेव्हा तरुणाने राजाला पांढरी फांदी आणि सोनेरी कप दाखवला तेव्हा त्यांची खात्री पटली. आणि मग राजाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी तरुणाला स्वतःच्या पसंतीची राजकन्या निवडण्याची परवानगी दिली. तरुणाने सर्वात धाकट्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्या 12 राजकन्या थोड्या दुखी होत्या, कारण त्यांचे रहस्य आता सगळ्यांना कळले होते. पण तो तरुण आणि छोटी राजकन्या विवाहबद्ध होऊन आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले. दूर देशात एक चक्कीवाला आपल्या 3 मुलांसोबत राहत होता. तो चक्कीवाला मरण पावला. त्याने आपल्या 2 मुलांसाठी चक्की ठेवलेली होती आणि त्याच्या सर्वात लहान 3ऱ्या मुलासाठी एक बोका. त्याचा लहान मुलगा खूप नाराज होता. तो ही गोष्ट मानायला तयारच नव्हता की त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी फक्त एक बोका ठेवला होता. पण अचानक असं काही घडलं जे खूप विचित्र होतं. त्या बोक्याने उलट उत्तर दिलं. तुम्ही माझ्या बाबतीत चुकीचा विचार करताय. मी तुमच्यासाठी तुम्हाला वाटतंय त्यापेक्षाही जास्त उपयुक्त ठरू शकतो. लहान मुलगा बोक्याला बोलताना पाहून आश्चर्यचकित झाला आणि तो चाचरत म्हणाला, तू हे कसं शक्य आहे? जर तुम्ही मला एक गोणी, एक हॅट आणि एक बुटांचा जोड आणून दिला तर मी दाखवीन तुम्हाला कसं ते. आश्चर्यचकित होऊन मुलगा विचार करू लागला की जर हा बोका बोलू शकतो तर याला नक्कीच काहीतरी माहित असणार. ठीक आहे, बघूया तू काय करू शकतोस. लहान मुलाने त्या सगळ्या गोष्टी आणल्या ज्या बोक्याने मागवल्या होत्या. बोक्याने टोपी घातली, बूट घातले आणि आरशात एक पोज घेत स्वतःला पाहू लागला. मग त्याने लेट्यूसचा गुच्छ आणि एक गाजर
त्या पोत्यात टाकलं आणि तो निघाला. जेव्हा जंगलात त्याने पोतं उघडलं आणि जमिनीवर ठेवलं, काही वेळातच एक ससा भाज्यांचा ताजा सुगंध घेत तेथे आला आणि लेट्यूस आणि गाजर खाण्यासाठी पोत्यात घुसला. बोक्याने झटकन पोतं उचललं, सशाला आत घालून पोतं दोरीने बांधून टाकलं. त्या सशाला आपल्या मालकाकडे घेऊन जाण्याऐवजी बोका त्याला राजमहालात घेऊन गेला आणि पहारेकऱ्यांना सांगितलं की मला महाराजांना भेटायचं आहे. पहारेकऱ्यांना टोपी आणि बूट घातलेला बोका पाहून आश्चर्य वाटलं आणि ते त्याला लगेच महाराजाकडे घेऊन गेले. महाराज, मी तुमच्यासाठी कॅरेबाच्या राजकुमारातर्फे भेट आणली आहे. महाराज, कॅरेबाच्या राजकुमाराने हा गोड ससा तुमच्यासाठीच तर पकडला आहे. राजाला खूप आनंद झाला. खूप दिवस ही परंपरा अशीच चालू राहिली. बोका राजासाठी तऱ्हेतऱ्हेचे प्राणी पकडून आणायचा आणि लवकरच संपूर्ण राज्यात ही गोष्ट पसरली की कारबाचा राजकुमार किती उदार आणि श्रीमंत आहे. जसजसे दिवस सरत गेले, राजाची उत्सुकता वाढत गेली आणि मग एक दिवस त्याने बोक्याला विचारलं, तुझे मालक तरुण आहेत का? होय महाराज, आणि सुंदर सुद्धा. ते धनवान आहेत का? खूपच धनवान महाराज. ते त्यांच्या महालामध्ये आपलं स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. राजा आणि राणी हे ऐकून खूप खुश झाले की ते त्या सुंदर राजकुमाराला लवकरच भेटणार होते. जर बोका जे सांगत होता ते खरे असेल तर मला वाटतं की आपल्याला आपल्या मुलीसाठी एक परफेक्ट पती आणि राजकुमार मिळालाय. काही दिवसांनी बोक्याने माहिती काढली की राजा आणि राणी त्यांच्या मुली समवेत राज्याच्या बाहेर शहराकडे चालले. मी याच दिवसाची वाट पाहत होतो. बोका धावतच त्याच्या मालकाकडे पोहोचला. मालक, आपल्याला त्वरित नदीच्या काठावर जायला हवं, लवकर. लहान मुलाला कळेना की काय होतंय, पण त्याने तेच केलं जे बोक्याने त्याला करायला सांगितलं. पण इथे आपण कशासाठी आलो? पोहायला मालक. पोहायला? पण मला पोहता नाही येत. चांगलंच आहे नाही येत ते. आपले कपडे काढा आणि नदीमध्ये उडी मारा मालक. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला निराश नाही करणार. लहान मुलाला जसं बोक्याने सांगितलं तसं त्याने केलं आणि त्याने नदीत उडी मारली. बोक्याने त्याच्या मालकाचे कपडे झाडीत लपवून ठेवले. जेव्हा राजाची स्वारी नदी जवळून निघाली, बोका धावतच राजाकडे गेला. मदत करा, मदत करा. माझे मालक कॅरेबाचे राजकुमार बुडताहेत. राजाने लगेच त्याच्या सैनिकांना नदीत उतरण्याचा आदेश दिला. जेव्हा सैनिक बोक्याच्या मालकाला वाचवत होते तेव्हा बोक्याने राजाला सगळी गोष्ट सांगितली. राजाने त्याच्याजवळ उभ्या असलेल्या एका सैनिकाला आदेश दिला, आपल्याकडील उंची वस्त्रामधील वस्त्र राजकुमारासाठी घेऊन या. नवीन कपडे घालून बोक्याचा मालक खरंच राजकुमार दिसू लागला. जेव्हा राजकुमार राजाच्या रथाजवळ जाऊ लागला, राजाची मुलगी म्हणजे राजकुमारी आणि राणी त्याला पाहतच राहिली. राजकुमार राजाजवळ आला आणि त्याने वाकून त्यांना नमस्कार केला. मी आपला अत्यंत आभारी आहे महाराज. माझे मालक कॅरेबाच्या राजकुमारांचं हे सौभाग्यच असेल की आपल्याला ते त्यांच्या महालात घेऊन जाऊन आपलं आदरातिथ्य करतील. मी आत्ता जाऊन तयारी करतो. बोका धावतच निघून गेला. लहान मुलाला हे समजलंच नाही की त्याला कारबाचा राजकुमार का म्हटलं जातंय. पण मग त्याने विचार केला की ही बोक्याचीच काहीतरी युक्ती असावी आणि मग तो गप्प बसला. राजकुमारी त्या सुंदर राजकुमाराला पाहून त्याच्यावर प्रेम करू लागली. बोका एका महालाकडे धावत होता जो एका राक्षसाचा होता. रस्त्यात बोक्याने शेतकऱ्यांना ओरडून सांगितलं, महाराज येत आहेत.
जर त्याने तुम्हाला विचारलं की ही जमीन कुणाची आहे तर सांगा की कॅरेबाच्या राजकुमाराची आहे, नाहीतर ते तुम्हाला शिक्षा करतील. बोका धावत होता आणि त्यातच जे रस्त्यात दिसतील त्यांना धमकावत होता. जेव्हा महाराजांची स्वारी तेथून जात होती, सगळ्यांनी घाबरून तेच सांगितलं जे बोक्याने त्यांना सांगायला सांगितलं होतं. राजाला आश्चर्य वाटलं की राजकुमाराची एवढी जमीन आहे आणि ते खूप खुश झाले. त्याच वेळी बोका त्या राक्षसाच्या महालात पोहोचला आणि त्याने दरवाजा वाजवला. एक मोठा आवाज करत दरवाजा उघडला. राक्षसाने एक टोपी आणि बूट घातलेला बोका पाहिला. त्याला आश्चर्य वाटलं. जेव्हा तो बोलू लागला तेव्हा त्याला आणखी आश्चर्य वाटलं. सुप्रभात मालक. अरे अरे, कोण आहेस तू आणि माझ्या महालामध्ये का म्हणून घुसलाय? बोक्याने त्याच्या युक्तीला आकार द्यायला सुरुवात केली. मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो. मी महाराजांचा निष्ठावान सेवक आहे आणि महाराजांनी मला तुमच्या अद्भुत जादूविषयी खूप सांगितलं होतं. होय, आणि ते खरं आहे. मग मला सांगा, तुम्ही एका खूप मोठ्या सिंहाचं रूप घेऊ शकता? नक्कीच घेऊ शकतो. हे तर माझ्यासाठी खूपच सोपं आहे. त्या राक्षसाने त्याच्या अद्भुत जादूचा वापर करत एका मोठ्या वाघाचं रूप घेतलं. ठीक आहे, ठीक आहे, एवढं पुरेसं आहे. राक्षस पुन्हा त्याच्या वास्तविक रूपात आला. हा तर एक मोठा चमत्कारच आहे, पण मी पैज लावतो की तुम्ही सगळ्यात छोट्या प्राण्याचं रूप मात्र नाही घेऊ शकत. ते तर अशक्यच आहे. काय म्हणालास? अशक्य? मी तर कोणत्याही प्राण्याचं रूप घेऊ शकतो. मग बघूया, तुम्ही उंदराचं रूप घेऊन दाखवा बघू. हो, हा, 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 हा. राक्षस एवढा मोठ्यांदा हसला की बोक्याला एका जागी उभं राहणं देखील कठीण झालं होतं. आणि मग त्या राक्षसाने त्याच्या जादूच्या शक्तीचा वापर केला आणि उंदीर बनला. राक्षस जसा उंदीर बनला, बोक्याने ताबडतोब त्याला पकडलं आणि गिळून टाकलं आणि राक्षसापासून सुटका करून घेतली. काही वेळातच राजाची स्वारी त्या राक्षसाच्या महालाजवळ पोहोचली आणि बोक्याने धावत जाऊन त्यांचं स्वागत केलं. महाराज, यावं यावं महाराज. कॅरेबाच्या राजकुमाराच्या महालामध्ये आपलं स्वागत आहे. चलावं, आत यावं महाराज. राजा, राणी, राजकुमारी आणि राजकुमार कौतुक भरल्या नजरेने महाल पाहू लागले. महालात जाताना राणीने राजकुमाराला विचारलं, माझ्या प्रिय राजकुमारा, तुमचं लग्न झालंय का? नाही महाराणी, पण जर आपली अनुज्ञा असेल तर आपल्या अतिशय सुंदर मुलीशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे. एका मोठ्या पाहुणचाराची तयारी केली होती त्या महालामध्ये. आणि मग राजकुमार आणि राजकुमारीचं लग्न झालं. पाहिलंत मालक, मी सांगितलं होतं की मी खूपच उपयुक्त ठरू शकतो. त्या दिवसापासून बुटातील बोका त्याच्या मालकाचा सगळ्यात प्रामाणिक सेवक बनला आणि ते सर्व त्या महालात आनंदाने राहू लागले. खूप वर्षांपूर्वी एका शेतात प्राण्यांना चाऱ्याशिवाय सोडून दिलं होतं. लाल कोंबडीने अन्न शोधण्यासाठी संपूर्ण शेत फिरण्याचा निर्णय घेतला. ती पहिल्यांदा गायीकडे गेली. अन्न शोधण्यासाठी तू माझ्यासोबत येशील का? नाही, मी नाही येऊ शकत. खूप गरमी आहे. माझ्याने चालणं होणार नाही. मग ती डुकराकडे गेली.
तू मला अन्न शोधण्यासाठी मदत करू शकतोस का? नाही, मी नाही येऊ शकत. इथे खूप उकडतंय. मी इथून हलूही शकत नाही. नंतर ती कुत्र्याकडे गेली. तू मला अन्न शोधण्यासाठी मदत करू शकशील का? नाही, मी नाही येऊ शकत. इथे खूप उकडतंय. मी चालूही शकत नाही. आणि शेवटी ती बदकाकडे गेली. अन्न शोधण्यासाठी माझ्या बरोबर येशील का? नाही, मी नाही येऊ शकत. खूप उकडतंय. मी पाण्यातून बाहेरही नाही येऊ शकत. जेव्हा कोणीच तिच्यासोबत यायला तयार नव्हते, कोंबडीने स्वतःच शेत सोडण्याचा निर्णय घेतला. चालता चालता तिला जमिनीवर गव्हाचे काही दाणे सापडले. तिला खूप आनंद झाला आणि ती शेतावर परत आली. तिने गव्हाचे दाणे पेरण्याचा निर्णय घेतला. तिला वाटलं की तिचे मित्र तिला मदत करतील. गाय, हे पहा, मला गव्हाचे दाणे मिळाले. तू माझ्यासोबत दाणे पेरशील का? नाही, मी तुला आधीच सांगितलंय, खूप गरमी आहे. कोंबडी डुकराकडे गेली. मित्रा, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तू माझ्यासोबत पेरशील का? नाही, मी नाही करू शकत. यासाठी हवामान खूपच गरम आहे. नंतर ती कुत्र्याकडे गेली. मित्रा, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तुला माझ्यासोबत पेरायला आवडेल? नाही, खूपच उकडतंय. आणि शेवटी ती बदकाकडे गेली. बदक, बघ, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तुला माझ्यासोबत पेरायला आवडेल? नाही, एवढं उकडतंय की मी पाण्यातून बाहेरच येऊ शकत नाही. ठीक आहे, मी स्वतःच पेरणी करेन. जेव्हा तिने पाहिलं की कोणीच तिची मदत करत नाहीये, तेव्हा तिने स्वतःच पेरणी करण्याचा निर्णय घेतला. आठवडे गेले, पावसाळा आला. बी रुजलं, पालवी फुटली होती, पण बागेत उगवलेलं जंगली गवत कापणं गरजेचं होतं. गवत कापायला माझी मदत कोण करणार? इथे खूप घाण आहे, मी तुझी मदत करू शकत नाही. मी तर करू शकत नाही. मी माझी जागाच सोडू शकत नाही. मी घाणेरडा होईन. मी नाही करू शकत. माझी तब्येत ठीक नाही आहे. मी नाही करू शकत. जर असं असेल तर मी स्वतःच करेन. लाल कोंबडीने अंकुरांच्या आसपास उगवलेले जंगली गवत काढायला सुरुवात केली. गहू वाढण्याच्या काही काळानंतरच आता गव्हाच्या कापणीची वेळ आली. कोंबडी तिच्या मित्रांकडे गेली आणि विचारलं की ते पीक कापायला मदत करतील का? काय, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील? नाही, मी नाही करू शकत. मित्रा, जरा बघ तरी गहू कसा उगवलाय. तू पीक कापायला माझी मदत करशील? नाही, मी नाही करू शकत. मला करायचं नाहीये. मित्रा, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील? कोण? मी? अजिबात नाही. ए बदका, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील का? खात्रीने मी नाही करू शकत. ठीक आहे, मी स्वतःच करेन. लाल कोंबडीने रात्री उशिरापर्यंत काम केलं. तिने गव्हाच्या पारंब्या एक एक करून स्वतःच कापल्या. आता गव्हाचे पीठ बनवण्याची वेळ आली होती. ती तिच्या मित्रांना मदत मागायला गेली. मित्रांनो, आपल्याला कणिक बनवण्यासाठी गहू दळावा लागेल. कोण कोण माझी मदत करेल? मी नाही करू शकत. मी काम करण्याच्या स्थितीत नाही. मी कोणतीही मदत करू शकत नाही. माझी डुलकी काढायची वेळ आहे. मी तर मुळीच मदत करू शकत नाही. मी नाही मदत करू शकत. पाण्यात उतरून थंड होण्याची गरज आहे. कोंबडीने चक्कीमध्ये गहू दळून पीठ बनवलं. चला, आता चविष्ट पोळी बनवूया. कोंबडी तिच्या मित्रांकडे गेली. ती त्यांना एक शेवटची संधी देऊ इच्छित होती. गाय, मी पोळी बनवते आहे. तू मला मदत करशील का? मी नाही करू शकत. मी काम करण्याच्या स्थितीत नाही. तुझं काय मित्रा? आज नाही. मी खूपच थकलो आहे. मी नाही करू शकत. मी नाही करू शकत आणि मला माहिती नाही पोळी कशी बनवतात. या खेपेला कोंबडीला खूप राग आला होता. ती स्वतःच स्वयंपाकघरात गेली. सर्वात आधी तिने जे पीठ बनवले होते त्याची पोळी बनवली.
मग त्याला आकार दिला आणि शेवटी ओव्हन मध्ये ठेवून पोळी शिजण्याची वाट पाहू लागली. पोळीचा सुगंध पसरल्यावर तिने पोळी ओव्हन मधून बाहेर काढली, बागेत गेली आणि टेबलवर बसली. मग तिच्या मित्रांना बोलवलं. मित्रांनो, पोळी तयार आहे. कुणाला माझ्यासोबत खायची इच्छा आहे? कोंबडीच्या समोर गरम पोळी पाहून सगळे एकत्रच तिच्या समोर आले. मला थोडी पाहिजे. मला पण. खरं तर मला खूपच भूक लागली आहे. अगदी योग्य वेळ आहे. अरे वा, मला पण दे. मला पोळी आवडते, चला खाऊया. नाही, मी नाही देऊ शकत. अजिबात नाही. मी सर्व काही स्वतःच केले. फक्त मीच खाण्याच्या लायक आहे. सगळं काही स्वतःच्या बळावर. खूप आवडीने कोंबडीने पोळी खायला सुरुवात केली. पण ही गोष्ट सुद्धा विसरू शकत नव्हती की तिचे मित्रही भुकेले होते. आजपासून जर तुम्ही मदत करण्याचं वचन देत असाल तर मी माझी पोळी तुमच्यासोबत वाटू शकेन. शेतातील सगळ्याच प्राण्यांना लाज वाटत होती. त्यांना माहित होतं की ती बरोबर आहे. आम्ही तुला वचन देतो, आता आणखी आळस नाही. कोंबडीला माहित होतं की तिच्या मित्रांनी चांगला धडा शिकलाय, म्हणून तिने पोळी त्यांच्यासोबत वाटून खाल्ली. एका चांगल्या जेवणाबरोबरच आता ते भरलेल्या पोटाने आनंदात होते.